नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जुन्या पुराण्या शर्टचा रियूज. तुमच्याकडे कोणताही शर्ट असेल तुमच्या मिस्टरांचा जो की त्यांच्या कामाचा नसेल, आता माझ्या मिस्टरांचा बघा कलर उडालेला आहे, त्यांनी टाकून दिला होता. म्हटलं चला आता याचाच रियूज करूया आणि आपल्यासाठी किचनमध्ये डेली यूज होणारी आयडिया आहे ती मी बनवणार आहे. कारण की मी डेली यूज करते, तुम्ही पण करतच असाल. जेव्हा आपण साडी चांगली घालतो किंवा ड्रेस कोणताही अंगामध्ये असू द्या, तो खराब होऊ नये म्हणून पण आपण त्याचा वापर करू शकतो. तर अशी आपण किचनसाठी डेली यूज होणारा किचन ॲप्रॉन बघणार आहोत, अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने. तर चला जास्त वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करू. व्हिडिओ युजफुल वाटला, आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा, हाईप करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तर सर्वात अगोदर मैत्रिणींनो, मी या शर्टला आहे ना इस्त्री पण करून घेतलेली होती, कारण की पाठीवरती त्याला थोडासा चुरगळल्यासारखा होता. त्यामुळे आता त्यानंतर आपल्याला बघा पाठीचा जो भाग आहे ना तो या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, जेवढा जास्तीचा पार्ट निघेल तुमचा तिथपर्यंत कॉलरच्या खालीपासूनचा पार्ट आपण इथे कट करून घेत आहोत. बघा फक्त पाठीचा पार्ट आपण इथे घेत आहोत. ठीक आहे, या पद्धतीने. आता त्यानंतर आता तुम्हाला याची लांबी सांगते मी अगोदर किती. तर इथपासून 25 भरती आणि इकडं 26 भरती, कारण की इकडं शर्टला ॲपल कट असतो ना, त्यामुळे. आता अशा पद्धतीने आपल्याला रुंदीनुसार हा जो कपडा आहे शर्टचा तो फोल्ड करून घ्यायचा. आता ही फोल्डची घडी आहे ती आपल्याला 7 इंच घ्यायची आहे. बघा तुम्ही 6.5 ते 7 इंच घेऊ शकता, मी 7 इंचची घेतली. ठीक आहे, आणि खाली पण मुंडा मी इथे 7 इंचाचा घेत आहे. तुम्ही 7 ते 7.5 इंचाचा मुंड्याची मार्किंग आहे ती करून घेऊ शकता. आणि इथे अशा पद्धतीने थोडंसं राऊंड शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे. जशी मार्किंग केली आता तशीच आपल्याला याची कटिंग पण करून घ्यायची आहे. ठीक आहे, या पद्धतीने. आणि इकडनं पण थोडासा मागे पुढे पार्ट आहे तर तो पण मी स्ट्रेट कट करून घेतलेला आहे. आणि बघा ओपन केल्याच्या नंतर आपला हा जो काही पार्ट आहे तो या पद्धतीने दिसणार आहे. तर तुम्हाला इथं परत माप लिहून दाखवले. ठीक आहे, अशा पद्धतीने दिसणार आहे. आता त्यानंतर आपल्याला बघा इकडनं अशा पद्धतीने डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे. तर सर्वात अगोदर आपण मुंड्याच्या साईडने डबल फोल्ड करून घेऊया. ठीक आहे, या पद्धतीने दोन्ही मुंड्याच्या साईडने अगोदर आपल्याला हे डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे. अगदी स्टेप बाय स्टेप दाखवत आहे मैत्रिणींनो, तुम्ही अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये पण हे जे किचन ॲप्रॉन आहे ते बनवू शकता. ठीक आहे, आता दोन्ही मुंड्याच्या साईडने स्टिच झालं डबल फोल्ड करून. आता त्यानंतर वरच्या साईडने पण आपण डबल फोल्ड करून स्टिच करून घेऊया. आणि दोन्ही कड्याच्या साईडने पण आपल्याला याच पद्धतीने डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचा आहे. म्हणजे आपला जो शर्ट आहे तो फिनिशिंग सहित स्टिच होणार आहे चारही साईडने. ठीक आहे, आता राहिलेली लास्टवाली बाजू पण मी याच पद्धतीने स्टिच करून घेतलेली आहे. ठीक आहे, या पद्धतीने. आता त्यानंतर आपल्याला इथे वरती एक पॉकेट आहे ना ते पण अटॅच करून घ्यायचं आहे ह्या किचन ॲप्रॉनला. तर त्यासाठी जो उरलेला शर्ट आहे बघा, आता त्याचा जो बटनाचा पार्ट आहे ना, म्हणजे काजे बटन असते, तर ते पार्ट मी कट करून घेतलेले आहेत, कारण की ते आपल्याला लागणार आहे. आणि हा जो खिसा होता ना शर्टचा तोच मी उसवून घेतलेला आहे बघा, कारण की हाच आपण इकडे लावणार आहोत. आणि इकडनं बघा जे काजे आणि बटनची जी पट्टी होती ना ही शर्टची मी कट करून घेतली. आणि त्यानंतर अजून आपल्याला इथे साधारणतः 2 ते 2.5 इंच रुंदीची पट्टी पण एक कट करून घ्यायची आहे. ठीक आहे, आता हा जो शर्टचा खिसा आहे ना तो कसा लावायचा बघा. तर या पद्धतीने आपल्याला हा पार्ट आहे तो अगोदर या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आणि एक सेंटरला मार्क करून घ्यायचा आहे. ठीक आहे, या पद्धतीने. आता वरतून खाली आपल्याला इथे 12 इंच खाली हे जे पॉकेट आहे ते लावून घ्यायचं आहे. अगोदर फोल्ड केली, घडीची मार्किंग केली म्हणजे सेंटरची, आणि अशा पद्धतीने आपल्याला हे खिशाचं पण आपल्याला इथे या पद्धतीने सेंटर मार्क करायचा आणि सेंटरला सेंटर मॅच करून हा जो खिसा आहे तो आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे. पॉकेट म्हणा, खिसा म्हणा, काही पण म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे, तर या पद्धतीने जे आपण शर्टचं पॉकेट होतं तेच उधळून घेतलं आणि तेच आपण इथे स्टिच करून घेत आहोत. आणि स्टार्टिंगला आणि एंडिंगला आपण इथे लॉकची टिप देऊन घेऊया. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपलं वरचं पॉकेट आहे ते पण स्टिच करून झालेलं आहे. आता टाचणी लावलेली पण मी काढून घेते. बघा या पद्धतीने आपलं पॉकेट तयार झालं आहे. आता त्यानंतर आपल्याला इकडं जे आपण 2.5 इंच रुंदीची पट्टी कट केली होती बघा, या पद्धतीने तुम्हाला माप मोजून दाखवलं परत. आणि हिची लांबी आहे बघा 23 इंच. ठीक आहे, आता याची आपल्याला सिंपल अशा पद्धतीने एक नाडी आहे ना ती स्टिच करून घ्यायची आहे बघा, या पद्धतीने.
आणि खूप झटपट आणि लवकर शिवून तयार होणार आहे मैत्रिणींनो हे किचन ॲप्रॉन. जास्त वेळ अजिबात लागत नाही. ठीक आहे, तर नाडी तयार करून झाली. आता ह्या नाडीची लांबी तुम्ही तुमच्या हाईटनुसार किंवा तुम्हाला जितपत पाहिजे त्यानुसार कमी जास्त करू शकता. मला जेवढी पाहिजे तेवढी इथे घेतलेली आहे. आणि बघा इकडनं आपल्याला कडेकडेला एक एक बोट अंतर सोडून अशा पद्धतीने ही जी नाडी आहे ती स्टिच करून घ्यायची आहे. तर मी इथे अगोदर टाचणी लावून घेते. एक बोट सोडून बघा या पद्धतीने टाचणी लावून घेतली. आणि त्यानंतर आपल्याला हे गळ्यामध्ये असं अडकवून बघायचं. म्हणजे तुम्हाला हाईटला किती खाली किंवा किती वरती पाहिजे त्यानुसार, मला जेवढा पाहिजे त्यानुसार मी इथे हा बेल्ट ठेवून घेतलेला आहे. आता टाचणी लावलेली आहे ना, तशीच आपल्याला यावरती हा जो बेल्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे. मशीन मागे पुढे करत खूप साऱ्या दाट टिपा देऊन घ्यायच्या आणि हा जो बेल्ट आहे तो आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे. ठीक आहे, या पद्धतीने. आता हा बेल्ट स्टिच करून झाल्याच्या नंतर कडेकडेला आपल्याला जे आपण शर्टचं हुक आणि काजं आणि बटनपट्टीचे ज्या पट्ट्या कट केलेल्या होत्या ना, त्याच आपल्याला या पद्धतीने स्टिच करून घ्यायच्या आहेत बघा. ठीक आहे, जो मुंड्याचा पार्ट आहे ना तिथे आपल्याला ह्यात ज्या पट्ट्या आहेत ना, काजे बटन पट्ट्या कट केलेल्या शर्टच्या, त्या स्टिच करून घ्यायच्या. तर हे बटनं राहिले होते माझे कट करायचे, तर बटन पण मी इथे कट करून घेतलेले आहे. ठीक आहे, तर मैत्रिणींनो तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करत चला, कमेंट करत चला. कारण की मी तुमच्या प्रत्येक कमेंट वाचत असते आणि मला जसं जमेल तसं आहे ना तुमच्या कमेंटला रिप्लाय पण करत असते. तुमचे काही प्रश्न असतील तर त्यावरती पण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतच असते. आणि तुम्हाला पण माझ्यासारखीच शिवणकामाची आवड असतील, युनिक क्रिएटिव्ह आयडिया बनवायला आवडत असतील, बघायला आवडत असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि सबस्क्राईब केल्यानंतर जे घंटीचं बेल आयकॉन असतं ना ते ऑलवरती प्रेस करून ठेवा. म्हणजे मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करते ना त्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती पण येईल. तर या पद्धतीने मी हा जो बेल्ट आहे ना तो स्टिच केला. आता दुसरा पण सेम याच पद्धतीने स्टिच करून घेतलेला आहे. आणि फायनली आपलं हे किचन ॲप्रॉन आहे ते बनवून तयार झालेलं आहे. तर चला मी याचा फायनल लुक तुम्हाला घालून दाखवते म्हणजे समजेल. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो बघा शर्टपासून आपण किती सुंदर असं एक किचन ॲप्रॉन आहे ते तुम्हाला बनवून दाखवलेलं आहे. अगदी कमीत कमी वेळामध्ये आपलं हे बनवून तयार होतं. जास्त वेळ पण अजिबात लागत नाही. तुम्ही लगेच म्हणजे 10 ते 15 मिनिटामध्ये पण नक्कीच ट्राय करू शकता. आणि बघा अशा पद्धतीने आपण याला बॅक साईडने गाठ पण बांधून घेतलेली आहे. बघा किती सुंदर असं आपलं एक किचन ॲप्रॉन आहे ते बनवून तयार झालेलं आहे. आणि बघा इथे छोटंसं एक पॉकेट पण दिलं आहे. हा जर बेल्ट तुम्हाला अजून थोडा वरती पाहिजे असेल तर तुम्ही ना इथून परत उसवून थोडा वरती करू शकता. पण मला जेवढं पाहिजे तेवढं मी इथे करून घेतलेलं आहे. तर मैत्रिणींनो नक्कीच तुम्हाला आपली आजची ही जी आयडिया आहे ती आवडली असेल, व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा. आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. बाय बाय.